मला मनापासून चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला धन्यवाद द्यायचे आहेत की यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाली. कारण आपण गेल्या 2 वर्षापासून सर्वजण संघर्षाने लढा करत होतो म्हशीचं दूध कसं वाढेल. आणि मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त विक्री आणि पुण्यामध्ये सुद्धा विक्री या म्हशीच्या दुधाला होती. आणि तेवढं आपलं संकलन होत नव्हतं. सगळ्यांनी आपण प्रयत्न करून आपण गेल्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं संकलन केलं. आपलं स्वप्न होतं, कैलास जोशी अण्णाराव पाटील सुरेकरांचंही स्वप्न होतं की 20 लाख लिटर संकलन आपण करायचं. मला मनापासूनचा आनंद आहे. आपण 19 लाख लिटरपर्यंत गेलो आणि 1 लाख लिटर अद्याप आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपण ज्यावेळा मुंबईमध्ये दुधाची विक्री कमी व्हायला लागली आणि दूध वितरकांच्या काही तक्रारी यायला लागल्या त्यावेळा आपण संकल्प केलेला होता की या दूध संघामध्ये 5 लाख दूध उत्पादक आहेत. त्यांना एक म्हैस जर त्याला आपण घेऊन दिली तर किती दूध वाढेल याचं गणित करून आपण कामाला लागलो. परंतु दुर्दैवानं ते घडलं नाही. मी सर्व संचालक मंडळाला सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जे शेतकरी आज दूध उत्पादक आपल्याकडे 5 लाख आहेत त्यापैकी किमान 2-2.5 लाखाने पुन्हा एक जर म्हैस घेतली तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांना आम्ही कर्ज द्यायला तयार आहे. त्याला दूध संघ ह्या 40,000 रुपये अनुदान द्यायला तयार आहे. आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या काळात या अमूलला जर मागं टाकायचं असेल, अमूलशी स्पर्धा करायची असेल तर चांगल्या पद्धतीचं दूध आपण निर्माण करू आणि हा सण हा देशामध्ये 1 नंबरचा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. म्हणून अनेक वेळा मी भाषणामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापूरची माती आणि पाणी यामध्ये दुधासाठी जी चव आहे ती कुठेही इतर आपल्या देशात पाहायला मिळत नाही. अमूलनं कितीही प्रयत्न केले तर त्यांना म्हशीच्या दुधाबाबतला यश आलं नाही. आणि म्हणून तुम्ही बहादर शेतकरी दूध उत्पादक विशेषतः माझ्या माता भगिनी की जे या सगळ्या कामामध्ये मनापासून सहभाग घेत आहेत, आपल्या संसाराला चांगली मदत होईल म्हणून ते कष्ट घाम गाळतायत, रक्त सांडतायत आणि आपल्या या दूध उत्पादनामध्ये भाग घेत आहेत. त्यांना अधिकचे पैसे मिळावेत म्हणून आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवली त्यावेळेला मी आणि बंटी पाटलांनी 2 रुपये आम्ही ताबडतोबीला दरवाढ करू असं सांगितलं होतं. चांगलं सुदैवानं आम्हाला संधी मिळाली आणि 11 रुपये आपण दूध उत्पादनाला दरवाढ दिली. आता म्हशीला 2 रुपयाची दरवाढी दिलेली आहे. आता अरुणराव डोंगरे मला सांगत होते की आम्ही संचालक मंडळानं आता निर्णय घेतलेला आहे. मी सांगायचं विसरून गेलो. 1 एप्रिलपासून गाईला सुद्धा 2 रुपये दरवाढ द्यायचं आता या संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. बंधूंनो, यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळं दूध पावडर आणि बटरला चांगली मार्केट मिळाल्यामुळं हिरक महोत्सवासाठी म्हणजे 61 वर्ष होऊन गेलेली होती, 62व 63व सुरू झालं होतं. या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ 19 कोटी रुपयाची तरतूद या संचालक मंडळाने यावर्षी केली आणि त्याने जवळजवळ 20 पैसे जादा दुधाचा फरक, त्यानंतर 5 कोटी रुपये आपल्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने संस्थांना जाजम आणि घड्याळ, त्याशिवाय 2 कोटी रुपये या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी 19 कोटीची तरतूद केली. याबद्दल मनपूर्वक तुम्हा सर्व दूध उत्पादकांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यामुळे आपण चांगलं दूध उत्पादन केलं, चांगली परिस्थिती निर्माण झाली आणि संचालक मंडळाला अतिशय चांगला निर्णय घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. बंधू-भगिनींनो, याचा उल्लेख मगाशी बंटी पाटलांनी केला. एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या दूध संघाला हातामध्ये घेतला तो म्हणजे सोलरचा. रिन्युएबल एनर्जीचा जे शासनाचं धोरण होतं की आपण करमाळ्याला लिंबेवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी 6.5 मेगावॅटचा आपण हा सोलरचा प्रकल्प उभारला. तुम्ही म्हणाल कोल्हापूरला आमचा संघ, आमची वीज इथं खर्च होती आणि ह्या लिंबेवाडी करमाळ्याला करायचं काय काम, तर तिथं रेडिएशन जास्त आहे, म्हणजे तिथं मान्सून कमी आहे, ऊन जास्त पडते आणि तिथं जादा सोलरची निर्मिती होती. आपल्याकडे पाऊस जास्त पडतो, ढगाळ वातावरण आपल्याकडे जास्त दिवस असतं. तिथं तो जो भाग आहे तो रब्बीचा भाग आहे. तिथं खरीप पिकं होत नाही, तिथं परतीचा पाऊस पडतो
आणि त्यामुळं रेडिएशन जास्त असल्यामुळं जास्त विजेची निर्मिती त्या ठिकाणी होते. आता आपण जर बघितला की पवनचक्क्या जर उभा करायच्या असतील तर जिथं जास्त वारा आहे तिथं त्या पवनचक्क्या उभा करतात. कुठेही इथं करून ते चालत नाही. त्या पद्धतीनं जास्त जिथं ऊन आहे जास्त ही वीज मिळेल असं हे लिंबेवाडी गाव निवडलं आणि 6.5 मेगावॅटचा हा प्रकल्प उभा केला. 1-3 तो आम्ही जाऊन सुरू केला. मी स्वतः गेलो होतो. बंटी पाटील काही कामानिमित्त आले नव्हते आणि आज या प्रकल्पामधून 9,15,470 इतकी वीज युनिट निर्मिती झालेली आहे. त्यामधून 20% ते बिलिंगमध्ये काहीतरी चार्जेस वजा करून 1,83,94 हे जर वजा केल्यानंतर 7,32,370 युनिट त्याला मिळालेले आहेत. जवळजवळ 76,89,000 म्हणजे आता 2 दिवस शिल्लक आहेत. 80 लाख रुपये आता एका महिन्यात आपल्या या विजेच्या सोलरमधून उत्पन्न मिळणार आहे. आणि त्याशिवाय आपल्याला जे डिप्रिशिएशन मिळते ते डिप्रिशिएशन जर मिळालं तर त्याला जे व्याज जाणार होतं आणि इन्कम टॅक्स भरावा लागला होता तो वजा जर केला तर 10 कोटीचं वर्षाला आपली बचत होईल. 29 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे. 3 वर्षाचा प्रकल्प पूर्णपणानं रिकामा होईल आणि यापुढच्या काळामध्ये अतिशय चांगली वीज निर्मिती गोकुळ दूध संघ करेल. स्वतःच्या पायावर तो उभा राहील. MSEBची वीज घेण्याची म्हणजे MSEBची वीज आपण घेतोय तो तिथं त्याला देतोय आणि इथं आपण इथं घेतोय ती वजाबाकी मीटिंग करून आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजून 3.5 ते 4 मेगावॅट वीज अजून आपल्याला लागते. त्याचंही रूफटॉपला 1 मेगावॅट त्यांनी केलेली आहे. राहिलेली लवकरात लवकर ही वीज निर्मिती यामधून करून 100% वीज निर्मितीमध्ये आपण सोलरमधून तयार करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बघून आता मुंबईमध्ये आता उल्लेख बट्टीपाटाने केला. मुंबईच्या वाशी शाखेमध्ये जागा घेऊन तिथं आपण जवळजवळ 5 लाख लिटरचं पॅकिंगची व्यवस्था केली. परंतु आता परवा वितरक आले होते. आता तेही आपल्याला कमी पडायला लागलेलं आहे. आपलं जर दूध वाढलं विक्री जर वाढायला लागली तर पुन्हा एक बॉम्बेला युनिट काढावं. पुण्यामध्ये त्याच्याहीपेक्षा जास्त विक्री आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 वर्षाच्या आत नवीन प्रकल्प उभा करावा लागेल. मी संचालक मंडळाला सूचना करेन. आता येणाऱ्या या बस्तीमधून होणाऱ्या नफ्यामधून पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये 2 युनिट्स आपला काढल्याशिवाय परवानगी पर्याय नाही. एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोन्ही प्रकल्प उभारण्यासाठी आपण सर्वजण मिळून कामाला लागूया आणि गोकुळ असा बनवूया की या देशातला सगळ्यात चांगलं श्रेष्ठ आपलं ब्रँड. मी यापूर्वी सुद्धा सांगितलं तर आपलं महानंदा हे जे शासकीय आपलं राज्याचा महासंघ आहे त्याच्याऐवजी गोकुळचा महासंघ हा आता राज्याचा संघ म्हणून नावारूपाला आलेला आहे. आपला गोकुळचा ब्रँडच हा राज्यानं स्वीकारला पाहिजे. आपल्या गोकुळच्या ब्रँडवरच राज्याची दूध विक्री व्हावी असं जे स्वप्न माझं होतं ते लवकरात लवकर पुढं व्हावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सगळ्या दूध उत्पादकांना एक म्हस घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. उन्हाळा होऊ दे, उन्हाळ्यात काही घेऊ नका. गणपती झाल्याबरोबर तुम्ही करा. जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला सहकार्य करेल. जिल्हा दूध संघ तुम्हाला सहकार्य करेल आणि हे दूध संकलन 25 लाख लिटरपर्यंत आपण घेऊया एवढा आशावाद प्रकट करतो. आपली रजा घेतो. जय जय महाराज.